तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि हे बघा, शिवानीचा सकाळी सकाळी मोबाईल सुरू झालेला आहे. शिवानी मोबाईल जास्त वापरू नये आणि शिवानी लहान मुलासारखं करते अशी कमेंट आली काल. ती कमेंटला सिरियसली नाही घ्या ना आजकाल, कारण तिला काय वाटतं काय माहिती, कारण ती आता नाही लागली मागं. ते उगं थोडं टाइमपास होता आणि एक मजाक चालू होती, त्यामुळेच ते व्हिडिओमध्ये शूट झालं गेलं कालचं आणि ते ॲड झालं त्याच्यात, असा विषय झाला. आणि तुम्हाला सांगतो आता आम्ही निघालेलो आहे. काय तू कोणत्या देवाचा उपवास केला होता? कुठे कोणाला आलती मला कशावर? इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामच्या कमेंट तर चालूच राहतात. आणि इकडे बघा, इकडे पप्पा बसलेले आहेत. पप्पाला हे शर्ट लयच आवडलं वाटतं. लयच आवडलं वाटतं हे शर्ट पप्पाला. अवघडच. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता कालची गोष्ट झाली. मला पण सांग. हे एकामेकाला कमेंट दाखवते आणि कमेंट वाचण्याचं काम चालू आहे. म्हणलं टेकून असं व्हाईट शर्ट घातलंय, व्हाईट पॅन्टच आहे, पॅन्ट व्हाईट शर्ट. आता तुम्हाला सांगतो मेन मुद्द्यावर येतो डायरेक्ट. आता काय केलं तुम्ही? काय केलं? ते बसणं चालू. आपला सायनसचा प्रॉब्लेम परत सुरू झालेला आहे. नाक दुखतंय, हे दुखतंय. आता हे ना दवाखान्यात गेल्याशिवाय याचं सोल्युशनच नाहीये. मी व्हिडिओ थोडा उशिरा काढण्याचं हे केलं, कारण मला त्रास होतो. तर काय करणार, मी बोलू कसं, असा विषय होता. आणि शिवानी तर बोलतच नाही. शिवानी काय बोलते ना? काय कराल तुम्ही? व्हिडिओच्या मदत नवीनच काहीतरी चालू. भरपूर कमेंट आहे पप्पा त्याला. तो व्हिडिओ जवळपास 2-2.5 लाख गेलाय वाटतं, 2-2.5 लाख काहीतरी गेला वाटतं. मग त्याला भरपूर कमेंट आहे. एवढं कमेंट वाचतो मी, पण जे नोटिफिकेशन मी वाचते, लाईक करते, कमेंट थँक्यू पण बोलते सगळ्यांना. बोलते ना सगळ्यांना. कालच्या व्हिडिओला पण चांगल्या कमेंट आल्या भरपूर साऱ्या. आणि आता तुम्हाला मेन मुद्दा सांगतो. आता निघालेलो आहे मी ताईकडं, संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला. हा, तर छत्रपती संभाजीनगरला आता निघालेलो आहे आम्ही. मी आवरलेलो आहे, पप्पा आहेत, आम्ही दोघं जण जाणार आहोत. काय झालं काय नाही, डायरेक्ट रिअलिटी हिट्स आम्ही तिथे जाऊन करणार आहेत. कारण आता मला चैन निघाणे एका जागेवर बसून. काल थोडंसं मूड खराब झाला थोडा. तर आता निघायचं संभाजीनगरला. डब्बा गिब्बा मस्त पॅक झालाय, सगळं झालंय. उपास आहे, मम्मीचा तर उपास आज सोडणार आहे. हा, बघू ना आता पुढे गेलं काय होतं तिकडं, है ना. चक्कर मारून बसलं, बघू काय है ना. बस बंद आहे म्हणती ती. आता बाहेर तिने ऐकलं कोणाचं तरी, इकडे येऊन सांगायला लागली मला की बस बंद आहे. तर आता आणि आपल्या सर्दीचं धोरण काही नीट होत नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. सगळेजण परेशान आहेत. सर्दी तुम्हाला, तुम्ही रोज बाहेर, व्यवस्थित उभा राहा. तुम्ही बाहेरचं रोज एक खाता. थांबा, मी कॅमेरा पलटी करतो आणि मग बोलते. थांबा, असं नको. तर तुला बोल आता. तुम्ही रोज बाहेरचं खाता, तर मग तुम्हाला बाहेरचं खाण्याने ते खोकला वाढणार, सर्दी वाढणार, डोकं दुखणार. आज 4-5 दिवस झाले तुम्हाला सारखं बाहेरचंच आवडतं खायला. रोज पनीर भांड करून टाकलंय त्या पनीरने तुमच्या अंगाला. किती चांगलं पनीर होतं ते काल रात्रीचं. काय चांगलं? नाही म्हणता पनीर 65 किती खाल्लं तिने. मी तर खाल्लं, पण तुम्ही एवढं खाता ना, मग दुखणं आणलंय तुम्ही. सर्दीचा त्याचा काय संबंध आहे बरं? संबंध आहे. काय संबंध आहे? सगळ्या गोष्टीचा संबंध आहे. सर्दीचा त्याचा काय संबंध आहे? तुम्ही आहे बघा, बाहेरचं खाता, मग त्याने डोकं दुखतं, पोट खराब होतं, डोकं दुखतं, डोक्याच्या नंतर मग खोकला वाढतो, खोकल्याच्या नंतर मग सर्दी येते. पप्पा तुम्हाला या गोष्टीवर किती तथ्य वाटायला लागलं? बरोबर आहे ना पप्पा? कसं असतं, रोज नसतं खायचं, या खाण्याची काहीतरी खायचं असतं. रोज म्हणजे आता 2 दिवस झाले ऑफर चालू आहे. आता 30 तारीख 3 दिवस झाले सारखं खातो. 3 दिवस झाले नाही, आता आजचे दिवस 30 तारखेपर्यंत ऑफर होती. आजचे दिवस शेवटची ऑफर आहे. घरातलं तुम्हाला खाऊ वाटणं आता त्याने. आता मी स्वयंपाक केल्या, 2 भाज्या केल्या, भेंडीची केली, शेंगाची केली, गवारची. तुम्ही खाल्लं का नाही खाल्लं? कारण तुम्हाला एकच माहिती, आता आपल्याला बाहेर जायचं, मग मी बाहेर खाऊ शकते मला जे वाटत. याच इराद्याने तुम्ही खाल्लेलं नाही. पप्पाने जेवण नाही केलं का आता तुमच्या? पण मला नाही खायचं ना, माझी काही इच्छा. बाहेर गेल्यावर बरोबर तुमची इच्छाशक्ती वाढणार आहे बघा तुम्ही. मी नाही खाणार बाहेर खाल्ल्या, पण तब्येत बिघडणार ना. आता मग असं सर्दी मला काय होत नाही. पप्पाला मला 58 वर्ष तरी काय होत नाही. तुम्हाला फुसफुस सर्दी, सर्दी नाही होत. तुमचं कसं होतं बरं? इंद्रिय ताब्यात पाहिजे माणसं. मर्यादापुरतच खायचं. आता बघा तुम्ही पप्पा, आता नाही, पण आता ते 12-1 वाजता काय म्हणणार,
पप्पा आपण काहीतरी खाऊ थोडं. नाही पप्पा खाणार नाही, खाऊन देणार नाही. थोडं खाऊ. पण पप्पा तुम्ही जेवण केलं ना आता खाऊनच जाणार. नाही खाणार, खाऊन देणार नाही त्याला. त्याला आपल्याकडे डब्बा आहे, डब्बा न्यायचा. खायचा डब्बा खायचा नाही. उपवास आहे रे माझा चप्पलचा. हा चप्पलचा उपवास आहे, तोंडाचा नाही. तोंडाचा धरायला पाहिजे होता, चप्पलचा नाही. चप्पलचा तो धरू शकतो मी, तोंडाचा नाही धरू शकत. तोंडाचा उपवास आपल्याला नाही जमणार. तोंडाचाच धरायला पाहिजे, चप्पलचा नाही धरायला पाहिजे. उपवास आता जा लवकर ताईला भेटायला. ताईला थोडा सहारा द्या, ताईला भेटा, त्यांना खुशी होईल तुम्हाला. आता तुम्हाला सांगतो त्याच्या डिलिव्हरीचा विषय असं झालाय की पप्पा सांगते तुम्हाला आता काय. माझी इच्छा होती यायची, पण मी नाही मागं लागू शकत बार. कारण शिवानीला 5वी म्हणजे ते 5वी नाही बाळ घरांनी शिवानीला घेऊन जायचं. मग 5 दिवस नसते बघत नंतर बघू ना ते बघा. तर मी येईन मग तिकडं बघायला. मग असं म्हण नाही 5 दिवस. 2 दिवस ठेवा. आता इकडं आलं इथं टेन्शन नाही. आता मम्मीचं पण ते डिलिव्हरीचं मिळत नाही अजून काहीच. ती काय मिळत लागत नाही काय नाही. तिला डॉक्टरने 18 घंटे सांगितले, आज 36-38 घंटे होत आले. आता मम्मीचा पण उपवास सुटण. आज मम्मी पण 9 दिवस झाले. काल रात्री म्हणले की काल रात्रीत होण्याची शक्यता आहे. आज म्हणते मम्मीला पण आता 9 दिवस झाले. म्हणजे उपवास आहे तर काही खाऊ वाटत नसतं. लय चिंता बाबा मम्मीची, लय चिंता मम्मीची. 9 दिवस झाले त्यांना उपवास. सोपं आहे का उपवास? 1 दिवस धरून बघा, तुम्ही गळून जाता नाही. तुम्ही म्हणता ह्या शब्द यार मला नाही खाऊ वाटत, असं करता माहिती का पप्पा. एकच दिवस एकादशीच्या दिवशी ते काय म्हणले माहिती का, शब्द पाय दुखायला लागले, हात दुखायला लागले, असं. 9 दिवस उपवास धरणं म्हणजे सोपं नाही. मला तर वाटते ते चिप्स नेलेले ना त्याच्यावरच राहतात काय काय माहिती ते 8-9 दिवसापासून. सासू उपाशी मरती का असं वाटतं शिवानी. तसं नाही, पण गळून जातो पप्पा माणूस नाही का. वरून बाहेर राहायचं म्हणलं सोपं नाही. बरं ठीक आहे. आता तुम्ही डब्बा गिब्बा पॅक करून दिला, भेंडीची भाजी आणि अजून काय गवार आहे ना, गवारीच्या शेंगा आहे. मस्तपैकी डब्बा गिब्बा पॅक केला. लोणचं, कांदा, लिंबू आहे. सगळेजण जेवण करा, मस्त खाऊ. तुला का जेवण करायचं? मी आता करून घेईन आता तुम्ही गेले. तपल्या गोळ्या टायमावर खायच्या, तपलं कामावर. मी आताच गोळ्या खाल्ल्या, आता मला भूक लागली, तुम्ही जेवण करून थोडं. आणि हा व्हिडिओ थोडाफार लेट होणार आहे कारण तिथे गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट करायचा आहे. पप्पाला ते शर्ट लयच आवडा लागले यार. कोण मला काय समजलं. तर चला आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची. आता भरपूर दिवसानंतर आरशामध्ये आलो मी, तर बघू शकता तुम्ही तुमचा भाऊ कसा दिसतो कमेंट मध्ये नक्की सांगा. हा तेच दाखवतो तुम्ही. तर बघू शकता तुम्ही भरपूर दिवसानंतर आरशामध्ये व्हिडिओ काढणं सुरू केलेलं मी परत एकदा आता. तर किती भारी दिसते बघा, मस्त दिसते नाही आता आहे की नाही. एक वॉचची कमी माझ्या हातामध्ये असं वाटेल. युट्यूबचं पेमेंटवरच घेणार आहे मी आता वॉच. असे घेणारच नाही, जोपर्यंत युट्यूबचं पेमेंट येणार नाही तोपर्यंत वॉच घेणार नाही. त्यासाठी आमच्याकडे डायरेक्ट प्रूफ आहे. संध्याकाळी डॉक्टर तुला काय माहिती काय तिला सुधारणार नाही काय आम्ही झोपेलो तेव्हा तीन दिवसापासून सांगायला आली होणार आहे कधी होणार आहे काय माहिती आता. फिक्स टाइम सांगायला पाहिजे. आता आमचा लय टाइम चालला. नाही त्यांनी सांगितलं होतं ना आधी. जेवण केलं का काय म्हणते मग बाकी बरी आता व्हिडिओ रेकॉर्ड झाला. चेहरा बघ का झालाय चेहरा बघा चेहरा का झालाय. तुम्ही मम्मी बघा भरपूर दिवसांनी मम्मी बघायला भेटते तुम्हाला. पप्पा कसं दाखव किती काल झालं उपास आता ती शाबुदाना दाखवेन सगळं दाखवेन. पुरा डबा आता डिलिव्हरीच्या वाढत नेणार. तुला कसं वाटतं? हां मस्त वाटतं. हां भरपूर इतके जण वाट बघत होते की बाबा तुमच्या ताईला काय होणार आहे, काय झालं. मला बी घाम यायला आता. ते फुसफुस करू नको पाय मला लटलं मला कसं येतो बरं. हां
सगळेजण वाट पाहतात कालपासून म्हणतात काय झालं का नाही, काय झालं का नाही, डिलिव्हरी झाली का नाही, डिलिव्हरी झाली की नाही. गल्लीमध्ये पण सगळे विचारतात डिलिव्हरी झाली का नाही, डिलिव्हरी झाली का नाही. केव्हा होणार आहे? हां, एक रात्री असं धप्पा द्यायला करू नको तू दरवेळेसच. रोज येते धप्पा देते, रोज येते धप्पा देते. 3 दिवस झाले. रात्री 2 वाजता हां बरोबर 1-1.5 वाजता. पण मग रात्रीचे नेहमी हां रात्रीचं जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको आता बघू. आतमध्ये ती ताई आहे ना संध्याकाळी. हां ते सांगितलं त्यांना. तिला सांगितलं तिचं नाव सांग तिला. नाही ते येईन ती थोड्या वेळाने. सांगितलं मॅसेज चालू होतं केलं मी तुला. हां आपल्याकडनं त्यांच्याकडे काय आणि इकडं बघा हे भाऊजी बसलेले. आता तुम्ही भरपूर दिवसापासून विचारत होते, व्हिडिओमध्ये दिसत नाही. त्यांना डायरेक्ट ऑन कॅमेरा घेतला होता. ते हसणं पण नाही बघा आपल्याकडे बघून. हां घसा बसला काय? सगळे टेन्शनमध्ये इथं. माझा हात कापायला लागलो. भाऊजी नाही का असं विचारत होते मला तुम्ही हे काय भाऊजी आहेत. अरे माझा हात कापायला लागला इकडे बघा. अरे बघू शिवानी तर किती वाट पाहिली माहिती तुझी. शिवानीने एवढी वाट बघायला आली. शिवानी म्हणाली शिवानीचं पोट दुखायला दुपारी ती काय म्हणते अर्ध धडपडत नाही लगेच म्हणजे मला घ्यायला आहे म्हणे लगेच. आता बाळ दाखवा म्हणे आम्हाला. हां पण नाही इलाज नाही. आता हे व्हिडिओ उद्या पोस्ट होईल मग ते म्हणते उद्या दाखवू म्हणल्यावर अजून सस्पेन्स झाला ना. मग ते परवा दिसन 2 ऑक्टोबर. नाही आताच नाही टाकायचं. सध्या फोटो येणार नाही, काहीच येणार नाही. सांगा ना तुम्हाला फक्त काय झालं काय नाही ते पुढं नाही का. आता घरी जाऊ का मी आता. पप्पाला घेऊन चालू मी. हां जाऊ दे काय करायचं इथे थांबू देत नाही. बघू थांब जा. मित्रांनो मी तुमचा DSK सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आणि मॉर्निंग. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसतंय शिवानी. आता सकाळी व्हिडिओ शूट करतो म्हणलं कारण रात्री मला उशीर झाला होता. 12:30-1 वाजले होते. आम्ही दोघं जण पप्पा मी आलो लवकर म्हणजे रात्री थांबायला जमलं नाही कारण तिथं खूप गर्दी आहे आणि थांबून पण देत नाहीत. ते दवाखान्याचा हिशोबच वेगळा आहे. मला काही समजत नाही ते दवाखान्यामध्ये काय चालतं काय नाही. तर असं मी बुराई नाही घेत, दवाखान्याचे नाव घेतलं मी काही बोललं म्हणजे जे आहे ते सत्य माझ्या तोंडातून निघून जातं. तुमचा भाऊ तुम्हाला तर माहिती आहे जे आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही कारण जे आपल्या मनात जे ते आपल्या वाट्यावर असं काम आहे. वाट्यावर नाही वाटावर या. तर मित्रांनो विषय असा झाला. आता तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागलेली बाबा कधी डिलिव्हरी होणार आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे, मुलगा होणार की मुलगी होणार. हे सगळं तुम्हाला अनपेक्षित गोष्टी झालेल्या आहे. म्हणजे एक प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. हाच प्रश्न मला पण पडलेला आहे. आता मी तीच गोष्टीचं तथ्य म्हणजे प्रश्न सॉल्व करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. पण तुम्हाला सांगतो 3 दिवस झालेले ॲडमिट करून अजूनसुद्धा डिलिव्हरी झालेली नाही आहे. फक्त म्हणतात की बाबा होणार आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. कधी होणार आहे ते आता काय देवाच जाणे. त्यामुळे सगळेजण प्रार्थना करा की पटकन डिलिव्हरी झाली पाहिजे, म्हणजे पटकन मोकळी झाली पाहिजे ताई, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे टेन्शन फ्री झालं पाहिजे कारण सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊन जातात नंतर पण वेळेनंतर. आता ज्यांच्याकडं म्हणजे असेल त्यांना माहीत असतं गोष्टी कशा असतात. तर आणि मेन महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा की आपली समजा म्हणजे माझी बायको शिवानी. तर शिवानीला समजा डिलिव्हरीला जायचं आहे तर मला पण तिथं थांबवलं पाहिजे बाजूला. का कारण फक्त जे बाळ असतं म्हणजे मूल जन्माला घालायचं काम आहे ना ते तिच्या एकटीचंच काम नसतं. माझ्या म्हणण्यानुसार तुम्हाला सांगतो मी. आता एकटीचंच काम नसतं की ते दोघांना पण जाणीव झाली पाहिजे काय तकलीफ होती डिलिव्हरी टायमाला, म्हणजे काय पेन होतं ते समजलं पाहिजे. त्यामुळं असं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे मला असं वाटतंय. नाही आपल्या घरचं जे डिलिव्हरी रूममध्ये कोणी नसतं, तिथं कोणीच नाही आहे. तिथं त्यांनी ती सुविधा करायला ठेवायला पाहिजे होती की बाबा रूममध्ये म्हणजे आतमध्ये जर पेशंट घेतलं तर पेशंटसोबत एकजण ठेवायला पाहिजे आतमध्ये. म्हणजे कसं आहे पेशंटला पण धीर येतो, जराशी पावर येते, मनाची पावर पण असते, पण सोबत आपली जी व्यक्ती आहे ती सोबत आहे ना ती गोष्ट जरा आपल्या माणसासोबत असलं ना कसं बनतं वेगळंच असतं. माणसाला कसं ताकद येते अजून जास्त की आपण हे काम करू शकतो. आणि आता दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगतो मी होतो, मम्मी आहे, पप्पा आहे, भाऊजी आहेत आणि बाकीचे त्यांच्या तिकडून सगळे पाहुणे ते पण आहेत म्हणा. तिथं काही बघायला विषय तसा नाही आहे, सगळं एकदम ओकेमध्ये आहे.
आणि हा पॉईंट तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा मला, की बाबा डिलिव्हरी वॉर्डमध्ये ज्यावेळेस डिलिव्हरी होती ना त्यावेळेस नवऱ्याला पण तिथं ठेवलं पाहिजे, माहीत पडलं पाहिजे की बाबा काय पेन होतं, काय काय तकलीफ होती ना हे माहीत पडलं पाहिजे. शिवानी बघा कसे होतं. तुला काही टेन्शन नाही, तुझं काही टेन्शन नाही, तुझं काही टेन्शन नाही. तुम्ही जाणार आहे वाटतं आज. बघू आता काय होणार आहे काय नाही बघू, कारण आता सध्या तरी काहीच गुड न्यूज नाही आहे, काहीच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी काहीच सांगू शकत नाही. बघू आता काय आलं तर तुम्हाला बघायला भेटेल. मग पप्पाला पण नेलं होतं कारण आम्ही दोघं जण गेलो. आम्ही आलो परत रात्री 12 वाजता, पण ते पाहुणे थांबलेत ते, कारण आपल्या येणं जरूर होतं ना. भाऊजींचे तिथं थांबलेले आहेत. आता बघू आता आम्हाला जायचं जर परत म्हणलं, कारण तिथं थांबून पण तुम्हाला सांगतो काही उपयोग नाही आहे. थांबून पण एक तर नेटवर्क नाही आहे ना. मी व्हिडिओ सोडू शकलो काल, त्याच्यामुळेच व्हिडिओ पाडला नाही. तुम्हाला सांगतो काल व्हिडिओ त्याच्यामुळे पडलेला नाही, कारण नेटवर्क नाही आहे तिथं नेटवर्क. मेसेज पण आलेला इंस्टाला की तुम्ही व्हिडिओ का नाही सोडला. हां, तर व्हिडिओ याच्यामुळेच नव्हता पडला, कारण तिथं नेटवर्कच नाही आहे, ना 4G आहे ना 2G आहे. इतकं मोठं हॉस्पिटल आहे तरी पण तिथं नेटवर्क नाही आहे. तर असा विषय आहे. म्हणूनच मग आता तुम्हाला काय सांगू मी, आता त्याची थोडी परेशानी होती तिथं पण. आणि बाकीच्या गोष्टी तर आहेत तिथं. आता भाऊजी आहेत, काही जर वाटलं तर आपल्याला फोन येईल, म्हणजे तिकडं जायचं झालं तर. सध्या तरी घरीच आहे मी. आता बघतो इथं थोडं काम करणं पण महत्त्वाचं आहे, कारण आता माझ्या मागं पण तुम्हाला माहिती आहे सध्या इकडं बघा आमचं पण कसं आहे, तर आपल्याला पण खिशामध्ये पैसे पाहिजे असेल थोडेफार, तर इकडं पण मला काम बघावं लागतं, तिकडं पण जावं लागतं. तर सगळं ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर तुम्ही पण थोडं ॲडजस्ट करून घ्या. कसं आहे, परत तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक दिवस थोडा डिलिव्हरी याच्यामुळे थोडा व्हिडिओ मागं पुढं होऊ शकतो, किंवा फक्त नोटिफिकेशनकडे लक्ष द्या. माझं म्हणणं असं आता बरोबर नाही, फक्त नोटिफिकेशनकडे लक्ष द्या. केव्हा नोटिफिकेशन पडते. चेकअपला नाही दिलं आता. हां, आता त्यांनी सांगितलं होईल म्हणे थोड्या वेळात, म्हणजे थोडं लवकर होईल म्हणजे डिलिव्हरी असं म्हणलं. चेकअपला आता हे असं तुम्हाला सांगतो, हे तुम्ही म्हणताल की असं काय, मी तुम्हाला बघा 3 दिवसात आज 4था दिवस आहे. आज 4थ्या दिवशी सकाळी हे 3 दिवस झाले मी ऐकले बाबा आज होणार आहे, आज होणार आहे, लगेच होणार आहे, संध्याकाळी होणार आहे. रात्री मी 12 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत थांबलो. हां, आता मी सुट्टी. हो का, मी 11 वाजेपर्यंत झालेलो आहे आपला. मी 11 वाजेपर्यंत थांबलो होतो का, कारण ते म्हणले अर्ध्या घंट्यात होणार आहे म्हणून मी थांबलो तिथं. म्हणून मी थांबलो तिथं. हां, म्हणून मी थांबलो. नाही, मी तर 8 वाजता झालतो. मी 11 वाजता नव्हतं झालो, मी 8 वाजता झालतो. तर 11 म्हणजे थांबलेलो आहे. थोडा व्हिडिओ लांब नाही करता आता मी, व्हिडिओ बंद म्हणजे व्हिडिओ संपवतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता काय घडामोडी अपडेट सगळं तुम्हाला भेटत राहतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पडत राहतील. त्यामुळे टेन्शन, खुशखबरी येणार, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. सगळ्यांनी प्रार्थना करा, सगळ्यांनी मस्तपैकी दुआ, सगळ्यांनी प्रार्थना करा, देवाकडे मागा बाबा सगळं चांगलं होऊ द्यावं. आता व्हिडिओ मी इथे एंड करतो. आता दुकानावर चाललो मस्तपैकी. बाकी तुम्हाला उद्या बघायला भेटेल काय नाही, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडेल. उद्या नाही आला तर परवा व्हिडिओ येईल, कारण थोडं मागं पुढं होईल. मला जायला लागतं हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे सगळ्यात मोठा मायनस पॉईंट म्हणजे हॉस्पिटलच्या त्या आतमध्ये गेल्यानंतर वॉर्डच्या तिथं नेटवर्कच नाही आहे. जिओचं नेटवर्कच नाही आहे, आणि पप्पा ज्याला नेटवर्क आहे तर ते अनलिमिटेड नाही आहे. आणि आपला व्हिडिओ कमीत कमी 2 GB वरती भरला जातो, त्यामुळे अपलोड करायला तिथं नेट वापरूच शकत नाही, काही विषयच नाही. बाहेर जायचं म्हणलं तर परत आतमध्ये यायचं, तिथं पासचा सिस्टीम आहे. त्यामुळं समजून घ्या थोडंसं. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तो पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी शिवानीची तब्येत बरी आहे का? माझी बरी तब्येत. खाऊन पिऊन मस्त राहायचं, ताण नाही घ्यायचा. 3 टाइम खायचं, 2 टाइम झोपायचं. कोणाच्या गालावरती सांगा बरं. माझे खाते मी जास्त तुमच्यापेक्षा आता. असं काही चालू आहे. आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. खाते रोज पनीर. रोज पनीरची भाजी. 3 दिवस तिला पनीरची भाजी खाऊ घातली. आता आज पण मागू शकतो मी, माहिती आज तुम्ही जाणार. वैताग आला. पण मित्रांनो रोज तीच गोष्ट नाही खाऊ वाटत. ऑफरमध्ये होतं, ऑफर चालू होती, आता संपली असं मला वाटतं. हां, तुम्हाला पण मागवायची असेल, तुम्हाला पण मी आयडिया देऊ शकतो कशी करायची. तर तुमच्या एरियामध्ये जर अवेलेबल असेल तर तुम्हाला भेटेल नक्कीच. अशा कमी पैशात भाज्या कशा खायच्या ते माझ्याकडून शिकायचं. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. माझी बडबड ऐकली त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.